सर्वप्रथम मानदेश श्रीनाथ न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण कैलासवासी रुक्मिणी नामदेव वावरे पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या निमित्ताने मान तालुक्यामधील थादळ या गावी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी कीर्तन सेवा आहे। हरिभक्त पारायण दशरथ महाराज फडतरे दोमाळवाडी फलटणकर यांचं आणि यांचं पुष्पवृष्टीचं कीर्तन आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या माऊलीला आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत। या निमित्ताने आपण चला तर त्या कार्यक्रमामध्ये जाऊया। तुम्ही पोचला का? हो म्हणला 1 तास झालं मी पोचलो। किती वेळ झालं? म्हणजे 1 तास झालं मी पोचलो। आता तुम्ही काय करताय? आता म्हणलं मी ऑफिस मध्येच आहे। का ग म्हणला 12 वर्षात तू कधी फोन मला केला नाही आणि तू आज मला फोन का केला? बघा 30,000चा कीर्तनकार कीर्तनामध्ये काय सांगतोय। 12 वर्षात तू मला फोन केला नाही, तू आजच मला फोन केला। काय नाही म्हणली, फोन ह्याच्यासाठी केलाय की शेजारची बाई पळून गेली, तुम्ही कुठे आहे? अशा गोष्टी फक्त 30,000चा कीर्तनकार सांगत असतो, एवढं लक्षात ठेवा का? म्हणून नाही कावे कानी तयाचे बोल, भक्ती विना बोल ज्ञान सांगे, उभ्या बाजारातल्या कथा हे तो नावरे पंढरी नाता। काय कथा असावे पण गोड असावे, जेणेकरून आपल्याला अंतकरणात परमार्थ रुजला पाहिजे मंडळी। म्हणून सगळ्यात महत्वाचा कीर्तनकार कसा किती गाडीत आला, देहाला घर म्हटलेलं आहे। कोणाचे हे घर? हा देह कोणाचा? तैसे घरे होऊन निघणे, जीवे मने प्राणे, साप होऊनी असणे पाठवतया। जर या देहातून चैतन्यमय शक्ती आत्मा निघून जात असेल, त्यावेळेला जर आपल्या डोळ्यासमोर जर प्रपंच जर असला तर आपण सर्प योनीत जन्माला जात असतो मंडळी। म्हणून आपला जर आयुष्याचा गोड करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं भगवंताचं नामच आपल्या डोळ्यासमोर असावं मंडळी। म्हणून जीवनात येऊन काही करू नका, फक्त आपल्या आई वडिलांची सेवा करा। काय आई वडिलांची सेवा महत्वाची आहे। घरी माता पिता, बघा माऊली ज्ञानोबा सांगतात, घरी माता पिता धड बोली नाही संसारा, येर विश्वची आदरा मूर्ख जायचा। माऊली ज्ञानोबा सांगतात, घरी आई वडिलाशी व्यवस्थित राहत नाही, कुटुंबाशी व्यवस्थित राहत नाही आणि विश्व जर त्याच्या पाठीवरती शब्बासकीची थाप टाकत असेल तर माऊली ज्ञानोबा सांगतात त्याच्यासारखा मूर्ख कोणी सुद्धा नाही मंडळी। म्हणून जीवनात आपल्या हातून आई वडिलाची सेवा करावी, कारण स्त्रिया मिळविता असंख्य मिळती, परी माता न मिळती त्रिजगती। काय तैसे सज्ञान जाणती, तेच उपेक्षिती माते ते। काय जीवनात अनेक स्त्रिया मिळतील। अजून टायमिंग आहे मंडळी। काय पाऊस उघडलाय, 5 मिनिटात असू द्या। काय स्त्रिया मिळविता असंख्य मिळती, परी माता न मिळती त्रिजगती, ऐसे जे सज्ञान जाणती, तेच उपेक्षिती माते ते। काय स्त्रिया जीवनात अनेक मिळतील, पण एकदा आई गेली की परत आपल्याला कधीही मंडळी जीवनात आई मिळणार नाही। म्हणून जोपर्यंत ती आहेत तोपर्यंत ती सेवा घडणं गरजेचं आहे मंडळी। म्हणून सगळ्यात महत्वाचं माऊली ज्ञानोबरांची सुद्धा गोड ओवी आहे, सकळ तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे, तया सेवेची कीर शरीरे लोन कीजे। Bye.
आपल्याला जीवनाचं नंदनवन करायचं का वाळवंट करायचं ही प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे मंडळी. मग स्वर्गात जायचं का नरकात जायचं मंडळी आपल्याच हातात आहे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. स्वर्गात जर निशाण लावायचं असेल तर नीतीचं धर्माचं आचरण करूनच स्वर्गात जाता येतं मंडळी. उत्तम झाले बघा किती गोड प्रमाण तुकोबरायांचं आहे. त्याच्या मोठेपणावरती कधीच नसतं, त्याच्या सत्तेवरती त्याच्या संपत्तीवरती नसतं, तर माणसाचा मोठेपणा हा त्याच्या गुणावरती अवलंबून असतो मंडळी. म्हणून तुका म्हणे गुण सगळ्यात महत्वाचं काय तर जीवनातून गुणच आपल्या बरोबर येत असतात. त्या शेवटच्या जगात महाराज म्हणतात नाही, तू काय आंधळा आहेस का काय. म्हणून एका जनार्दनी तुका रे आंधळा देखत तुकाराम 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 तुकाराम.
मानदेश श्रीनाथमध्ये सर्वांचे धन्यवाद. आभारी आहे.